नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना. तुम्ही तुमच्या मैत्रिणी किंवा बहिणींनी ही वेदना अनुभवली असेलच. पण नेमकं काय कारण आहे या दुखण्याचं आणि कधी ही वेदना सावध होण्याची गरज दर्शविते? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण साध्या वेदनेपासून ते गंभीर आजारापर्यंत सगळं स्पष्ट समजावून घेणार आहोत. मासिक पाळीतील वेदना म्हणजे काय? मासिक पाळी दरम्यान गर्भाशयाच्या आतील स्तर गळून पडतो. या प्रक्रियेमध्ये गर्भाशय आकुंचन पावते, ज्यामुळे प्रोस्टाग्लॅंडिन नावाचे हार्मोन तयार होते. हे हार्मोन जास्त प्रमाणात तयार झाले तर पोटाच्या खालचा भाग दुखणे, तणाव, पाठीवर जडपणा यासारख्या वेदना होतात. या वेदना सामान्यतः मासिक पाळीच्या पहिल्या दुसऱ्या दिवसापर्यंत जास्त असतात, नंतर त्या कमी होतात. कोणत्या प्रकारच्या वेदना सामान्य आहेत? खालचे पोट दुखणे, पाठ दुखणे, थोडीशी डोकेदुखी होणे, थकवा जाणवणे ही लक्षणं असतील व ती दर पाळीला एकसारखीच असतील आणि सहन होण्यासारखी असतील तर चिंता करण्याचं काही कारण नाही. वेदना कधी गंभीर असू शकतात? एकतर वेदना इतकी तीव्र की शाळा ऑफिस सोडावं लागते. वेदना दर पाळीसोबत वाढत चाललेली आहे. औषधानेही कमी होत नाहीये. रक्तस्रावही वाढत चाललाय. पाळी अनियमित होतीये. ही लक्षणं असेल तर ताबडतोब स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्या. कारण जी गंभीर वेदना निर्माण करू शकते एंडोमेट्रियासिस, फायब्रॉइड्स, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस यासारखे गंभीर आजार. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुमचं या विषयावरचं काय मत आहे. धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत.